वनरक्षक होण्याचं स्वप्न आहे आणि 5 किलोमीटरची तयारी कशी करायची हेच माहिती नाही तर हे व्हिडिओ खास तुमच्यासाठी। जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी वनरक्षक व राष्ट्रीय खेळाडू अखिल जाधव, ऑल इंडिया फॉरेस्ट गेम बेस्ट ॲथलीट। तर मित्रांनो, मला काही मुलं सतत SMS करतात की सर 5 किलोमीटरचा वर्कआउट सांगा। तर आज आपण जे आता रनिंगसाठी सुरुवात करत आहेत, आता जे चालू करणार आहे ते हे व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर आता 5 किलोमीटरची तयारी करत असाल तर तुम्ही 5 किलोमीटरसाठी तुमच्या बॉडीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असणे आवश्यक आहे हे जाणून घ्या। तर मित्रांनो, तुमच्या बॉडीमध्ये पहिलं 5 किलोमीटरसाठी स्पीड, इंडोरन्स आणि स्ट्रेंथ ह्या तिन्ही गोष्टी जर तुमच्या बॉडीमध्ये असेल तर तुम्हाला 5 किलोमीटरसाठी त्याचा खूप फायदा होणार आहे। आणि जे नवीन मुलं आताच वर्कआउट चालू करत आहेत, म्हणजे आता रनिंग स्टार्ट करत आहेत, ते डायरेक्ट वर्कआउट चालू करू नका। तुमच्याकडून वर्कआउट होणार नाहीये। वर्कआउट न झाल्यामुळे तुम्ही निराश व्हाल आणि प्रॅक्टिस बंद करून द्याल। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही आता कंटिन्यू आता एक आठवडाभर तुम्ही इझी रन करायचं। इझी रनमध्ये तुम्ही 25 ते 30 मिनिट डेली रनिंग करायचे। हळू तुमच्या पेसनं करायचं, जास्त फास्ट पण नाही आणि जास्त स्लो पण नाही करायचं। बॉडीच्या मिडियम पेसनं तुम्ही करत जायचं आहे। हे एक आठवडा फॉलो करा। त्याच्यानंतर तुम्ही आठवड्यातून 3 सेशन तुमचे महत्त्वाचे असणार आहेत। त्याच्यामध्ये 2 सेशन तुम्ही कोर एक्सरसाइज करायचे आहेत व 1 सेशन तुम्ही स्ट्रेंथ वर्कआउटचं करायचं आहे। हा तुम्ही 1 आठवडा फॉलो केल्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही 30 ते 40 मिनिटापर्यंत इझी रनिंग करायचं आहे। इझी रनिंग केल्यामुळे तुमच्या बॉडीमधले हळूहळू इंडोरन्स वाढत जाईल आणि स्टॅमिना हळूहळू तुमचं बिल्ड होत जाईल। त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा तुमचा मेन वर्कआउट चालू कराल तर त्या मेन वर्कआउटसाठी ते तुम्हाला फायदा होईल। आणि नक्कीच मित्रांनो, ह्या वर्कआउटचा तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल। तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या वर्कआउटला चालू करा। जय हिंद विद्यार्थी मित्रांनो।